झाली की नाही हा प्रश्न कायम आहे. शिवसेनेकडून सांगितलं जातं की 41 जागांचा प्रस्ताव आम्ही भाजपकडे दिलेला आहे आणि त्याकडून नेमकं काय झाले का? भाजप शिवसेना युती व्हावी म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. काल रात्री 3 वाजेपर्यंत बसलो होतो. आता फक्त 4 ते 5 जागेचा प्रश्न आहे, एका प्रभागाचा प्रश्न आहे, म्हणजे 4 ते 5 आणि ते लवकरच संपुष्टात आणून आम्ही युती आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल अशी आम्हाला आशा आहे. परंतु संजय शिरसाट असं म्हणताय की युती काही तासात झाली तर ठीक, नाही तर युती तुटेपर्यंत असं जाईल तर टोकाचा निर्णय घ्यावा. संजय शिरसाट आमचे पालकमंत्री आहेत, नाराजीतून बोलत असतात. सर्वांना समन्वय करूनच युती करावी लागते. तर ती त्यांची थोडी त्यांना फास्ट गडबड असेल, पण गडबड काही नाही आहे. आमचे सगळे उमेदवार त्यांचे तयार आहेत, आमचे तयार आहेत. फक्त जाहीर करायला विषय आहे. 1 तासात नाही, समजा 2 तास लागले, काय फरक पडतो? काही फरक पडणार नाही. म्हणून आम्हाला युती करायची आहे, भाजपला युती करायची आहे. भाजप सातत्याने प्रयत्न करतोय. आमचे माननीय नेते फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, प्रभारी बावनकुळे साहेब असतील, सर्वांचा आदेश आहे आम्हाला युती करा आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि लवकरच आम्ही त्याच्यावर तोडगा काढू. त्यांनी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरायचे आदेश पण देऊन टाकले. हो, त्यांनी जरी भरला तर आम्ही आमच्या उमेदवारांना अर्ज भरायला सांगितलेलेच आहेत. पण सबमिट कुणी करायचे हे आम्ही सांगितलं सबमिट होतील ना. डॉक्टर, त्यांचा 41 जागांचा दावा आहे, त्यांनी प्रस्ताव दिला. प्रस्ताव दिला. तुमचं काय म्हणणं आहे, किती जागा तुम्हाला हव्या? अहो, त्यांच्या अगोदर प्रस्ताव 47 आणि 41 होता. ते आम्हाला 41 म्हणत होते. आता बॅकफुटवर आलेत. अजून आता 4 जागेचा प्रश्न आहे. त्यांचा म्हणजे 37 पर्यंत झालं तर युतीच होऊन जाते. पण आत्ता बैठक आहे, 15-20 मिनिटात सुरू होईल. याच्यातून मार्ग काढू आणि नक्कीच युती होईल. पण जागांचं आता तुमचं काय म्हणणं आहे, किती 39, 49 व्हावं का 49, 37 काय? नॅचरली भाजपचे मागच्या सातत्याने प्रयत्न असल्यामुळे भाजपला जास्त जागा मिळाव्या असा आमचा प्रयत्न आहे आणि मिळतील सुद्धा. 4 ते 5 जागेचा प्रश्न आहे, ते आम्ही सोडू. बरं, एक शेवटचा प्रश्न, एक शेवटचा प्रश्न. त्यांचा 41चा प्रस्ताव आहे, तुमचा प्रस्ताव काय आहे दोघांमध्ये? 41 मिळाल्यानंतर आमचे 47 होतील. 87. टोटल जागा आम्ही 88 लढतोय. तर त्यांनी जर 41 करत असतील तर आमचं 47 होईल. अजून 3-4 वाढल्यात आमच्या 52 होतील. तुमचं म्हणणं काय, तुमचा प्रस्ताव काय, किती पाहिजे तुम्हाला? आमचा प्रस्ताव 51 ते 52 जागा मिळत असं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.